आज आपले दिव्यांग सारथी संघटनेचे वरिष्ठ सदस्य माननीय मनोहर गुले साहेब, खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या या वयातली गुले साहेबांनी वकिलाची परीक्षा पास करून ते आता हायकोर्टामध्ये त्यांची प्रॅक्टिस चालू आहे। तर याचा अर्थ असा की दिव्यांगांनी किंवा इतर चांगल्या लोकांनी यांचा अनुभव घ्यावा, यांच्याकडे असं बघावं काय एवढ्या वयात बी हा माणूस ही परीक्षा वकिलाची परीक्षा पास करून हायकोर्टामध्ये वकिली करू शकतो। तर इतर दिव्यांगांना माझं विनंती आहे की आपल्या मुलांना स्वतः दिव्यांगांनी शिक्षण घेऊन मोठ्याच्या मोठे पद स्वीकारावे व दिव्यांगांना कशी मदत होईल, जसं आमचे गुले साहेब नेहमीच दिव्यांगांना दिव्यांग सारथी संघटनेला मदत करतात, त्याचप्रमाणे इतरही दिव्यांगांनी आपल्या दिव्यांग सारथी संघटनेला मदत करायची आणि आपलं नाव जगामध्ये प्रसिद्ध करायचं। एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपले मनोहर गुले काका यांचं दिव्यांग सारथी संघटनेकडून खूप खूप स्वागत। पुढील काळात त्यांना शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आमच्या संघटनेचे दारडेचे पत्रकार आमचे बंधू अन्सरभाई यांची दिव्यांग भवन या भवनाच्या समितीवर निवड झाली, त्यांचाही सत्कार गुले काकांना मी विनंती करतोय गुच्छ आणि शाल टाकून अन्सरभाईचाही संघटनेच्या वतीने आपण सत्कार करायचा आहे। काही शाल आहे ना तिथं, शाल तुमची शाल तुमच्याच जवळ राहू दे। या ठिकाणी अन्सरभाईंचाही सत्कार होतोय संघटनेच्या वतीने। त्यांची दिव्यांग सारथी भवन या ठिकाणी समितीवर त्यांची निवड झाली दिव्यांग सारथी संघटनेकडून आणि सर्व दिव्यांगांकडून आपले गुले काका आणि अन्सरभाईंना मनपूर्वक शुभेच्छा।